एकादशीच्या शुभेच्छा. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. 14 तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढं काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. 14 तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता. गेले अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत, उपोषण करतायत, मोर्चे काढतायत आणि त्याला 14 तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं काहीसं चित्र आहे. परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले. ही मदत म्हणजे त्यांचा ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे. त्यांनी जी मदत केलेली आहे ही म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल. खरं पाहता गेल्या 1 वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी 2-3 वेळा हे भकीत केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार, कोल्हापूरमध्ये दंगल होणार, आणि ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी कोल्हापूरमध्ये जे कधी 50-100 वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांनी अशीच वल्गना केलेली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार, आणि त्यामुळं जो प्रकार झाला त्याचा खरा सूत्रधार कोण हे चौकशी करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. आणि दुर्दैव म्हणजे मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव यांनी काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी, आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे. फार दुर्दैव आहे, फार दुर्दैव आहे. महाराजांचा किल्ला, मग ते विशाळगड असो, पन्हाळगड असो किंवा अन्य गड असोत, हे सुरक्षित राहिले पाहिजेत, याचे अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत, यासाठी हजारो शिवभक्त आपली भावना आणि भूमिका या ठिकाणी व्यक्त करत आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. त्या त्यांच्या भावना आहेत. गड किल्ले ही आपल्या सर्वांची आस्था आहे, आणि असं असताना त्यांना अतिरेकी हे संबोधण्यात आलं. आता हा त्या महाविकास आघाडीचा किंवा त्या इंडिया आघाडीचा अजेंडा आहे का हे तपासावं लागेल. कारण सन्मान्य राहुल गांधी यांनी सुद्धा हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरलेले काही दिवसापूर्वी आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे, आणि त्यालाच अनुसरून हिंदू समाज तिथं हिंसक म्हणतात, तिथं हिंदू समाजाच्या किंवा शिवभक्तांना अतिरेकी म्हणतात. त्यामुळं महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते शिवछत्रपतींच्या सोबत आहेत, शिवभक्तांच्या सोबत आहेत, हिंदू समाजाच्या सोबत आहेत का. जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं, जिथं यासीन भटकळ सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास, त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते करतायत. म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत, त्या यासीन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत, हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय. आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला, अतिक्रमणच होतं, हेही त्यांनी घोषित करावं की ते अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल. कारण आमची भूमिका आहे की सबंध महाराष्ट्रातले जेवढे काही किल्ले आहेत, गडकोट आहेत, त्याच्यावरचं अतिक्रमण निघालं. तुम्ही अतिक्रमणात करणाऱ्यांसोबत आहात का हेही त्यांनी
त्या ठिकाणी घोषित करण्याची आवश्यकता आहे. आणि मग या सगळ्याचं सोयीस्कर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे. खरं पाहता ही अतिक्रमणं कधीची आहेत? ही अतिक्रमणं 14-15 वर्षापूर्वीची आहेत. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं? त्यावेळी गृहमंत्री कोण होते? त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली. माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही खापर फोडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं. माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजांना का नाही थांबवलं. ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फावडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते. तुम्हीच पाहिलं असेल ते. म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं. तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत, तुमचेच नेते आहेत. तुम्हाला आता सोयीस्करित्या भूमिका बदलणार का तुम्ही, की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे पाहत असताना काय चाललंय लक्षात येत नाही. एका घरात दोन भूमिका कशा? एकाने म्हणायचं पाडा आणि एकाने म्हणायचं जोडा, अशा एका घरात दोन भूमिका दिसत आहेत. हे लोकांना म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आणि लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज सुद्धा एक पत्रकार परिषद झाली. विशाळगड रक्षण कृती समिती, त्यांचे एक तर नाव मला माहीत नाही काय होतं, कारण लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज सुद्धा एक पत्रकार परिषद झाली. विशाळगड रक्षण कृती समिती, त्यांचे एक तर नाव मला माहीत नाही काय होतं त्यांचं, त्यांनी प्रेस घेतलेली आणि त्यामध्ये त्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर तिने आक्षेप घेतलेला आहे. राहुल रेखावारांच्याकडे ज्यावेळी या सगळ्या भूमिका होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काही न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत. आता त्यामधल्या 6 प्रॉपर्ट्या या 6 जागा न्यायालयाच्या कक्षेत आहेत, पण उर्वरित सगळ्या अतिक्रमित होत्या आणि त्या पाडता आल्या असत्या. परंतु हे जे कृती समिती अध्यक्ष म्हणतात की त्यावेळच्या पालकमंत्र्यांच्या दबावामुळं कलेक्टर साहेबांनी तो कार्यक्रम किंवा तो निर्णय घेतला नाही. म्हणजे त्यावेळचे पालकमंत्री कोल्हापूरचे कोण होते? तर हे माजी पालकमंत्रीच होते. ही सुद्धा भूमिका त्यांची संशयास्पद आहे. या सगळ्यामध्ये कालचा जो प्रकार होता त्यामध्ये एक फोटो असाही पाहिला की आपल्या सगळ्यांचे कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असणारे सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज हे कान धरून त्या सगळ्या समाजाच्या समोर उभे आहेत. खूप वाईट वाटलं, मनातनं यातना होत आहेत की एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही मदत करायला गेलेला आहात. त्यामध्ये काही हिंदूंची सुद्धा घरं होती, तिथं सुद्धा पडझड झालेली होती, त्यांना मदत तुम्ही केली नाही. आज पेपरला बातमी आम्ही वाचली की अश्रूंचा बांध फुटला म्हणून. माजी पालकमंत्र्यांच्या समोर अश्रूंचा बांध फुटला म्हणून आज पेपरला बातमी आहे. 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसवर दगडफेक केली आहे विशिष्ट समाजाच्या लोकांनी, त्यावेळी ती लहान मुलं ओक्साबोक्षी रडत होती. त्यावेळी तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? त्यांच्या अश्रू पुसायला तुम्ही का नाही गेला? आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारण आणि मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते. मतासाठीची लाचारी. आणि हे मी म्हणत नाही, या MIMचे प्रमुख इम्तियाज जलील यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माजी पालकमंत्री हे लोकसभेच्या वेळेस मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी त्यांच्याकडे भीक मागत होते. हे मी म्हणत नाही, AIMचे इम्तियाजी जलील साहेब म्हणत आहेत. आणि मग तुमची ही सोयीस्कर भूमिका कशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्यांची मतं पाहिजे होती म्हणून तुम्ही त्यांचे समर्थन, आता परत वेगळ्या समाजाला वेगळं करायचं आणि पुढं हे दिसतंय की विधानसभेच्या निवडणुका पुढे यायला लागलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीच्या दंगली महाराष्ट्रभर व्हाव्यात, विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळावीत. उत्तर दक्षिणमध्ये तर तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये
एकदमच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध निकाल लागलेला आहे आणि त्यामुळं अशा काही घटना घडवायच्या त्यांच्या डोक्यात आहे असं काहीसं दिसतंय. काल ते गेले संचारबंदी असताना त्यांनी जाऊन हा सगळा प्रकार केला, हे सुद्धा निंदनीय असं मला वाटतं. आपण हे का गेले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे आज आमचं महायुतीचं सरकार आहे ते अतिशय गतिमान सरकार आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये विकास होताना दिसतोय आणि त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अतिशय लोकप्रिय अशा योजना राज्य सरकारनं आता राज्यातल्या नागरिकांसाठी आणलेल्या आहेत. विशेषतः लाडकी बहीणसारखी योजना आहे, युवकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वांसाठी. आणि त्यामुळं यांना पोटशूळ यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे असं काहीचं चित्र दिसतंय. झालेल्या या सगळ्या प्रकाराचं किंवा तोडफोडीचं मी काही समर्थन करत नाही, परंतु शिवभक्तांना हे अशा पद्धतीचं अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करावं लागतंय हेच मुळात मला दुर्दैवी वाटतं. आणि म्हणून मी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे की त्वरित सर्वच्या सर्व अतिक्रमण कुठली असू देत ती निघाली पाहिजेत आणि फक्त विशाळगड नाही, पन्हाळगडासह राज्यातल्या अन्य गडांवरती जी अतिक्रमण झाली असतील तीसुद्धा काढली गेली पाहिजेत. यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. उद्या परवाच लगेच सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजयदादा असतील, आमचे पर्यटन विभागाचे लोढा साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीची सगळी ही अतिक्रमणं ताबडतोब हटवली गेली पाहिजेत. नाहीतर हे अशा पद्धतीचे प्रकार वारंवार आपल्याला कुठंतरी पाहायला मिळतील आणि याचा राजकीय फायदा घेण्याचं काम किंवा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचं काम महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी करू शकते. ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणार म्हणून, एक खोटा नरेटिव्ह, एक खोटं आश्वासन लोकांना दिलं की खटाखट प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये आम्ही देणार, महिलांची दिशाभूल केली. तर अशाच पद्धतीचं काहीसा नरेटिव्ह येणाऱ्या विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतील काँग्रेसचे लोक, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या झालेल्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण, आता हे खरं संशयास्पद आहे. हे शिवभक्त आहेत, ते करतायत, परंतु पहिल्या दिवशी जे 21 लोक ताब्यात घेतले होते त्यामधले 13 लोक हे बावड्याचे होते. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी प्रशासनाला आणखीन एक विनंती करणार आहे की आज त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड चाललेली आहे. जे CCTV फुटेजमध्ये असतील निश्चित त्यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु काही लोक जे तिथं नव्हते उपस्थित अशा लोकांना ताब्यात घेऊ नये. अशा चुकीची कलमं, खूप मोठी कलमं टाकून त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी मी प्रशासनाला आव्हान करणार आणि मी प्रयत्नही करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आणि हे सगळं काय चाललं आहे याच्या खोलात जाऊन तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी माझी भूमिका आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा. विशाळगडावर अतिक्रमण आहे, मात्र जी मोडतोड तोडफोड जी झाली आहे ती 4 किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात झाली आहे की जिथली लोक ती स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये राहत आहेत आणि जी इंडिया आघाडीनं मदत केली काल ती एकाही अतिक्रमण धारकाला केली नाही, त्या गजापूर गावातल्या लोकांना केली. म्हणजे अतिक्रमण काढायचं काम शासनानं सुरू केलं ते कुठलं आता वर गडावर गेलेली पण आहे इंडिया आघाडीची नाही गेली. आता ही वस्तुस्थिती तुमच्याकडून आता समजत आहे, याची थोडीशी माहिती घ्यावी लागेल, मला कल्पना नाही. आम्ही होतो तिथे, तो जो मॉब आला तर त्या मॉबने दिसेल घराली दिसेल ते वाहनं फोडली. सतीश जावडेकर मी आणि माझा कॅमेरामॅन आहे, आम्हाला चाकूला गाडीतून बाहेर काढलं आणि काही मीडियाच्या लोकांच्या गाडीमध्ये रॉडनं हल्ला केला, बाटल्या फेकल्या पाण्याच्या आणि ब्लास्ट घरावर. आणि त्यांनी आता हे खणून मी म्हणतो की जी सखोल चौकशी केली पाहिजे, कारण हे जे लोक आले होते हे काही सराईत होते का हे तपास करावं लागेल. जर अशा पद्धतीनं एवढे हत्यारं घेऊन ते आले असते, गज काठ्या म्हणजे काय हे हत्यारं कुठून आली? मिरज, सांगली, आटपाडी,
आणि पुण्यातले काही लोक मला हेही समजलं की गॅस सिलेंडर सुद्धा टाक्या उडवायच्या, परत सोपे बाहेर काढून पेटवायचे, हे सगळे ब्लास्ट केलं पेट्रोल मग हे बाहेरून काय लोक मुद्दा म्हणून यासाठी अर्धचंद्र आणि शेंडी म्हणून मी जे मगासपासून सांगतोय की याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हे प्री प्लॅन्ड आहे. हे सहज गेले आणि लोकांच्या मध्ये उद्रेक झाला असा भाग नाही आहे. त्यांच्याकडे हातोडे कुठून आले, त्यांच्याकडे चाकू कुठून आले, त्यांच्याकडे ते काडेपेटी किंवा लायटर कुठून आले पेटवण्यासाठी. तर हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि म्हणून त्याची खोलात जाण्याची आवश्यकता आहे. संभाजीराजेंना खरं तर जिल्हा प्रशासनानं बैठकीला बोलवलेलं होतं. बैठकीला जर संभाजीराजे गेले असते तर हा सगळा प्रकार टळला असता का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ज्या दिवशी हे आंदोलन होतं त्याच्या पूर्व संध्येला किंवा त्या दिवशी रात्री CM DCM साहेबांनी सुद्धा त्याच्याशी संवाद साधलेला होता, मात्र तरी ते त्या ठिकाणी गेले. काय म्हणजे वाटते की हे पहा, याला जोडून प्रश्न तुम्ही मगाशी म्हटलं की संभाजीराजे थांबवा असेल, म्हणजे याच्या दोन गोष्टी आहेत. मोदी पाटलांच्या पेक्षा सुद्धा महाराजांनी पण थांबवणं प्रयत्न त्यांनी केले नाही केले किंवा काय झालं, कारण ते गरजेचं आहे. म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा एका घरामध्ये दोन भूमिका कशा, आणि महाराज यामध्ये त्यांना मर्यादा असू शकतील, कदाचित ते मोठे महाराज आहेत, परंतु इंडिया आघाडीचे हे दोन तरुण नेते आहेत, माजी पालकमंत्री आहेत, माजी खासदार आहेत, यांच्यामध्ये समन्वय नव्हता का, हा प्रश्न आहे. जो तुम्ही उल्लेख केला की संभाजीराजेच्याबरोबर समन्वय झाला. आता संभाजीराजेंच्याबरोबर अनेक लोकांची ही भूमिका होती. त्याच्या 7 जुलैला ते मोरे महाराज होते, त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर त्या दिवशी ते पुण्याचे दुसरे संघटनेचे तेही होते, अनेक लोक होते त्यामध्ये. आता हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता. प्रशासनाचं असं मत पडतं आहे की जर संभाजीराजेंनी सांगितलं असतं तर हा प्रकार टळला असता. आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाही, हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता. पण हे प्रोफेशनल लोक आहेत असं कुठंतरी दिसतंय, आणि त्यामध्ये निरपराध लोक कुठं भरडले जाऊ नयेत हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. साहेब, कोल्हापूरच्या दलितमध्ये ही लोक होती. तुमचा मोबाईल, आपला मोबाईल सॅकमध्ये बॅगमध्ये भरून त्या परिसरामध्ये त्या विटा नेल्या आणि त्याच जवळजवळ 100 ते 150 लोकांचा मिरजमध्ये सत्कार केला. 30 लोक ट्रॅव्हल्समध्ये भरून, जवळजवळ 6 ट्रॅव्हल्स होत्या, 6 ट्रॅव्हल्समध्ये भरून आले. काल तिथं आले होते. हा, तिथं आहे. आणि ते येणार आहेत हे सगळं माहिती होतं पोलिसांना, सगळं माहिती. आणि पोलीस कमी पडले आहे सगळं. आता ह्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की स्थानिक आमदार जे आहेत तर ते या संदर्भात काहीच बोलायला तयार नाही. आपली भूमिका जाहीर करा, विनय करू. तर वरची जे अतिक्रमण आहे त्याला विनय करूनचा सपोर्ट आहे असं सध्या दिसते किंवा हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. मी त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकणार. पक्षाशी संबंध निश्चित आहेत. आमच्या पक्षाची भूमिका अतिक्रमण निघालं पाहिजे. भाजपची भूमिका, आम्ही भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आमची, आणि फक्त विशाळगड नाही, मी सांगितलं तुम्हाला, विशाळगड पन्हाळगडसह राज्यातील सर्व गडकोट किल्ले जिथं जिथं छत्रपतींचं वास्तव्य होतं ते निघालं पाहिजे. त्याचं समर्थन कुणी करू नये. नाही, पण आपल्याच त्या पक्षाचे कोणी जे आहेत ते सहयोगी आहेत, किंवा एक खूप चांगल्या पद्धतीने ते रिॲक्ट पण होतात. नाही, आपल्यासोबत ते आहेतच, तो भाग नाही. या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांना विचारलेलं योग्य होईल असं मला वाटतं. हा प्रश्न गेले अनेक वर्ष हा प्रश्न आहे संभाजीराजे लागेल आता सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजेच होतं, कारण एवढा प्रकार होईपर्यंत हे व्हायला नाही पाहिजे होतं. परंतु काही यामध्ये वेगवेगळे विषय समोर यायला लागलेले. कोर्टाचा दाखला देण्यात आलेला होता पूर्वी की कोर्टामुळे थांबलंय, पण अटर्नी जनरलकडं अतिक्रमण काढण्यासंदर्भातला निर्णय पेंडिंग आहे हेही सांगण्यात आलं होतं. आता या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची भूमिका जाहीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. न्यायालयीन म्हटलं तर आपणच सांगितलं की 6 त्या काही नाही, मी आज वाचलेलं पेपरला सांगितलं, मला कल्पना नाही आहे. मगाशीच्या न्यूजमध्ये वाचलं की ते स्टेटमेंट होतं की 6 फक्त न्यायालयाने आणि बाकी सगळे अतिक्रमित आहेत. हो ना, मग ते न्यायालयीन सोडून जर केलं असतं काढायलाच पाहिजे होतं, काढायलाच पाहिजे होतं. तर सरकार पण कमी पडलं असं वाटत नाही. सरकारची भूमिका त्यांनी जी सांगितलं की कलेक्टर साहेबांच्यावर त्यावेळी दबाव होता, आणि त्याच्यानंतर आत्ताच्या कलेक्टरांच्याकडून असं समजलं की अटर्नी जनरलकडून पाडण्याची परवानगी यायची होती. सर, एक विषय असा होता की आता ठीक आहे, यापुढे दाखवलं नाही का लोकांना रस्त्यावर उतरायची वेळ येते. हे मी माझ्या भूमिकेमध्ये मगाशीच सांगितलं की शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं, हे दुर्दैव आहे. यामध्ये शासनानं भाग घेतला पाहिजे, सर्व अतिक्रमण निघाले पाहिजे. यासाठी मी निश्चित आता तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्यांना भेटून आम्ही विनंती आणि मागणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा पारंपरिक वोट होता दलित आणि मुस्लिम, तो आता काँग्रेस सोबत गेलाय परत.
यामुळं खोटं नेगेटिव्ह सेट केलं गेलं संविधान बदलाचं अशी एक टीका होत होती. मात्र आता काँग्रेसचा जो पारंपरिक वोटर आहे मुस्लिम आणि दलित तो पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं केलेले हे कटकार असताना अशी टीका होती. त्याला काय उत्तर? नाही, यामध्ये भाजपचा काय सहभाग आहे आपण त्यांना विचारलं का? कोण आमचे भाजपचे पदाधिकारी होते का? किंवा आमच्या भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचं आवाहन केलेलं किंवा ते समोर तिथं होते असं कुठं आहे का? हे पहा, विधानसभेमध्ये आता त्यांना अपयश दिसू लागलेलं आहे. लोकसभेमध्ये त्यांना जे काही थोडंसं अतिरिक्त यश मिळालं त्याचं कारण हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी प्रमुख आहेत. अनेक आहेत, त्यापैकी 2 प्रमुख. एक म्हणजे संविधान बदलणार हा खोटा नरेटिव्ह आणि खटाखट पैसे देणार हे. आता हे खटाखट पैसेही मिळाले नाहीत आणि संविधान बदललं जाणार नव्हतं. या दोन्ही गोष्टी आता या सर्व समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसनं त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत जातील या भावनेतून आणि या हेतूतून हा सगळा प्रकार चालला आहे असं माझं मत आहे. महायुतीचे सध्याचे खासदार नाही, आपण सगळे विजिट करणार आहोत. मला खासदार साहेब इथं आहेत की नाहीत माहिती नाही, पण सगळ्यांनीच त्यांना म्हणजे अतिक्रमणाला समर्थन करण्यासाठी जायचं नाही आहे. नुकसान निश्चित माणुसकी म्हणून गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांना समर्थन दिलं पाहिजे.